वाजल्यावर मी बटन दाबून दिली लाल. वाहून गेल्यावर 2 दिवसात काल मला ऑफिसात भेटलाय तो. मी म्हटलं गेले काय करायचं इंजिनियरचं करायचं का मुलगा वर्तपा ठेकेदाराचं इंजिनियरचं करायचं मुलगा वर्तपा. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. संबंधित ठेकेदार आणि इंजिनियर वरती कारवाई झालीच पाहिजे. संबंधित ठेकेदार आणि इंजिनियर वरती कारवाई झालीच पाहिजे. झाल्याशिवाय राहत नाही. जय जवान जय किसान. जय जवान आवाज कुणाचा? शेतकरी शेतमजुराचा आवाज कुणाचा? शेतकरी शेतमजुराचा आवाज कुणाचा? एक नारा अजून सांगून दिला होता. झालीच पाहिजे झालीच पाहिजे. अरे या ठेकेदाराचं इंजिनियरचं करायचं का? खायचं मुंडा वाढतं पाय. या ठेकेदाराचं खायचं मुंडा वाढतं पाय. जय किसान जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. ठेकेदार आणि इंजिनियर वरती कारवाई झालीच पाहिजे. ठेकेदार आणि इंजिनियर वरती कारवाई झालीच पाहिजे. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. ठेकेदार इंजिनियर वरती कारवाई झालीच पाहिजे. ठेकेदार इंजिनियर वरती कारवाई झालीच पाहिजे. नाही म्हटलं म्हणते मी म्हणलं पोलीस पण आहे का? तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घ्या असं म्हटलं काय? माझी बाईक मोहन होता ना रे. मोहन बाजूला हा होता सोबत. अजून हा होता कोण? आपला मुकेश होता. का मुकेश काय बोलले? गाडीतून उतरल्या. इथून बेरोजगार शेतकरी शेतमजूर सर्वसाधारण लोक या रोडनी जातात. हजारो शेतकऱ्याची शेती इकडे आहे. आम्ही यांना वेळोवेळी म्हणतो जेव्हा जाते हे जाणार आहे पाण्याने हे आम्हाला मान्य आहे. पण आम्ही या खानसाहेबाकडे गेलो, रोकडे साहेबांकडे विषय नाही म्हणून आम्ही तुम्हाला डायव्हर्शन देत नाही. तुम्ही 20 किलोमीटर नाही 50 किलोमीटर फिरून गेले तरी चालते. तर याच्यावरती आम्ही 20 किलोमीटर खान म्हणतात. मी त्यांच्या ऑफिसमध्ये स्वतः गेला. हो ठीक आहे ना साहेब आहेत. नाही डायव्हर्शन जर आम्हाला करायचं नसतं आता दोनदा वाहून गेलं आम्ही डायव्हर्शन केलं ना तरी. हो तर ते असे म्हणतात की आम्ही डायव्हर्शन हा आमच्या कोटेशन मध्ये नाही तर आम्ही डायव्हर्शन तुम्हाला देत नाही. तुम्ही कुठूनही फिरून जा. शेतकऱ्याची शेती पडीत राहिली तरी चालते परंतु आम्ही डायव्हर्शन आहे नाही. फक्त आम्ही माणुसकीच्या नात्यानं तुम्हाला डायव्हर्शन दिलं होतं. पण आता हे मजूर जात आहे. जर इथून पडलं तर त्या दिवशी 2 PMJSY साठी या पुलासाठी PMJSY मधून 1,90,00,000 रुपये देण्यात आले. 12 महिन्यापूर्वी या पुलाचा वर्क ऑर्डर झाला आणि वर्क ऑर्डर होऊन 8 महिने झाले तरी तिसरा स्लॅब या पुलाचा पडलेला नाही. 2दा डायव्हर्शन वाहून गेले. तिसऱ्यांदा डायव्हर्शन बनवण्याच्या संदर्भामध्ये लोकांनी विनंत्या केल्या असताना सुद्धा या ठिकाणी इंजिनियरनी त्यांचं ऐकलं नाही. ठेकेदारानेही ऐकलं नाही. त्यामुळे रोठा येथील माझ्या गावकरी बंधूंना या ठिकाणी उपोषणाला बसावं लागलं आणि मला सकाळी फोन आला. त्यांना सांगितलं की मी येतो, अधिकाऱ्यांना बोलावतो, ठेकेदारांना बोलावतो आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना बोलावून या ठिकाणी सूचना करण्यात आल्या आणि तंबीसुद्धा देण्यात आली की हे काम जर ताबडतोब चालू केलं नाही तर या ठिकाणी निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे या ठिकाणी ताबडतोब हे काम चालू करण्यात आलं आहे.